विटा शहरामध्ये सुरू असलेल्या नगरपालिका निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर आरोप समोर आला आहे। स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रशांत राठोड यांनी असा दावा केला आहे की काही स्वार्थी राजकीय घटक मतांच्या हव्यासापोटी लहान मुलांना दारूचे व्यसन लावण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे तरुण पिढीच्या भविष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात। राठोड यांनी नागरिकांना जागरूक करताना सांगितले की इलेक्शनच्या काळात राजकीय स्वार्थासाठी तरुण पिढी बर्बाद करण्याचे पाप काही लोक करत आहेत। पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे, ते कुठे जातात आणि कोणासोबत आहेत हे तपासले पाहिजे। त्यांनी पालकांना विशेष आवाहन करताना सांगितले की आपल्या पाल्यांच्या वागणुकीकडे डोळसपणे लक्ष ठेवणे ही काळाची गरज आहे, कारण समाजातील काही अपप्रवृत्ती राजकीय वातावरणाचा गैरफायदा घेत आहेत। प्रशांत राठोड यांच्या या विधानाने सामाजिक वर्तुळात चर्चेला पुन्हा एकदा वेग आला आहे। स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने अशा प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित पावले उचलावीत अशी मागणी केली आहे। रात्री एक घटना बघितली, तळपायाच्या मस्तकाला जाते। 15-16 वर्षाची 10वीच्या आतली पोरं असतील, 3 जण होते। गाडीवर बसायला येईना एवढी दारू पिली होती। छोटी छोटी मुलं आहेत, लय मोठी नाही आहेत ते। ह्या भडव्या राजकारणी लोकांना लाजा वाटा पाहिजे चुकमारीच्यांना। अहो, तुम्ही कोणाला पाचताय कळतंय का? तुम्ही पैसे कशासाठी वाटताय, कशासाठी तुमचं पुढारपण चाललंय? अहो, खेळ करता त्या एखाद्या ज्या मुलांना अजून विसुरड्या फुटल्या ना त्यांना तुम्ही दारू पाजून तुमच्या प्रचार रॅलीत फिरवताय, फुकट जेवण घालून। आणि जर चुकून ज्या व्यक्तीने ह्या घटना जर अशा केलेल्या जर आमच्या नजरेस आल्या तर येऊन चोप दिला जाईल। वास्तव आहे, पालकांनो लक्षात ठेवा, आपले पाल्य कुठं जातात, कुणाबर फिरतात, कुणाबर प्रचार करतात। पिढी बर्बाद करायला लागली ती लोक, राजकीय लोक। ह्यांना काही देणं घेणं नाही, ह्यांना ह्यांच्या तिजोऱ्या, ह्यांचं कल्याण, ह्यांचं सगळं भरायचं आहे। तुमच्यासाठी आमच्यासाठी ह्यांना काही देणं घेणं नाहीये। आणि पालकांना लक्ष द्या, मुलं आपली काय करतात, कुणावर फिरतात, रात्री अपरात्री 6-7 नंतर फोन करा, बाबा कुठं आहेस तू म्हणून। आणि रात्री बघितली ऍक्च्युली कराड रोडला ही घटना जेव्हा बघितली, आम्ही 2 मित्र होतो, त्यांना गाडी बसायना, छोटी लहान मुलं आहेत। आता कसं त्यांचा व्हिडिओ बनवणं किंवा ते फोटो काढणं बरोबर नाही। त्यांच्या घरी रात्री अशा पद्धतीचं कोण पाल्ले गेले असतील, आपली लहान बाळं गेले असतील तर लक्ष ठेवा। पण हे ज्यांनी अशा पद्धतीचे कृत्य चालू केलेत आणि आमच्या नजरेस पडलं तर त्या उमेदवाराचं मात्र काही खरं नाही, लक्षात घ्या। आम्ही ह्या गोष्टीसाठी आवाज उठवतोय। काही गोष्टी ह्या व्यसनाधीनताच्या बाबतीत तर तुमचं कोणाचं शून्य काम नाही, शून्य आहे। आणि आता नवीन पिढीला तुम्ही बर्बाद करताय, हे खपून घेतलं जाणार नाहीये। प्रशांत राठोड यांनी तरुण पिढीच्या भविष्यावर व्यक्त केलेली चिंता याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।